हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बोलो यीशु मसीह की जय. प्रभूला धन्यवाद देऊया, देवबापाचा आपण आभार मानूया. प्रत्येक वार या सुंदर अशा सकाळच्या प्रहारी परमेश्वरानं तुम्हाला मला एकत्र केला, त्याबद्दल आम्ही प्रभूला मनापासून धन्यवाद देऊया. प्रभूच्या स्तुती करूया आणि आजच्या पवित्र वचनासाठी प्रभूला आम्ही प्रार्थना करूया. पिता परमेश्वर देवापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता प्रभू, तुझ्या मनापासून आभार मानतो. आजचं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वाद कर प्रभू. देवापाच्या वचनाद्वारे देवापा तुमच्याशी बोल आणि आम्हा प्रत्येकाद्वारे केवळ तुझा गौरव होऊ शिवून प्राप्त करू. आम्ही सर्वजण प्रभू तुझ्या स्वाधीन आणि अधीन होतो. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. एक प्रश्न आहे माझा, आम्ही प्रार्थना का करतो? प्रार्थना आम्ही का करतो? प्रेज द लॉर्ड. खूप सोपा प्रश्न विचारला. प्रार्थना आम्ही का करतो? काही लोकांनी साक्ष दिली. आम्ही पहाटे उठून प्रार्थना करतो, आम्ही सकाळची प्रार्थना करतो, आम्ही दुपारची प्रार्थना करतो, आम्ही साखळी प्रार्थना करतो, आम्ही मदतीची प्रार्थना करतो, ऑल नाईट आम्ही प्रेयर करतो. पण आम्ही का प्रार्थना आम्ही का करतो? कारण परमेश्वर आमची प्रार्थना म्हणून आम्ही प्रार्थना. सोपं उत्तर आहे, परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकतो. त्यानं बायबल सांगतं की आमचा परमेश्वर हा ऐकतो, आमचा परमेश्वर बोलतो, आमचा परमेश्वर पाहतो. त्यानं देव बघतो, देव बोलतो आणि देव ऐकतो. आणि म्हणून त्यानं आज मला तुम्हाला काही गोष्टी देवाच्या गौरवासाठी प्रभूच्या वचनात मला आज करत. देव कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी आमच्या ऐकतो. बघा, आमचं चांगलं पण परमेश्वर ऐकतो आणि आमचं वाईट पण परमेश्वर ऐकतो. आणि देव आमचं चांगलं पण पाहतो, देव आमचं वाईट पण पाहतो. देव आमच्याशी बोलतो, देव आम्हाला प्रीतीने बोलतो, प्रेमाने बोलतो. देव आमच्याशी रागाने सुद्धा परमेश्वर बोलतो. आणि म्हणून आज काही गोष्टी परमेश्वराच्या वचनातून आज आम्ही बघणार आहोत. बघा, जसं आम्ही कष्टी असतो, दुःखी असतो, आजारी असतो आणि आजार पराजयाला मी परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करतो. बायबल सांगतं, ज्या अश्रूराहून नेत्रांनी पेरणी करतील त्या हर्षाने कापणी करतील. तर परमेश्वर काय करतो? प्रार्थना ऐकतो. आम्ही रात्रीच्या मध्यरात्रीचा आम्हाला जाग येते आणि आम्ही उठून आम्ही प्रार्थना करतो, कारण आम्हाला माहिती आहे आमचा परमेश्वर प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देव सर्व काही गोष्टी ऐकत असतात. म्हणून आमचं एक गोष्ट आमच्या लक्षात असायला पाहिजे, आम्ही कुठेही बोललो, काही बोललो तर परमेश्वर ऐकत असतो. बघा, पवित्र शास्त्र आम्हाला देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? निर्गमाचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 7 आणि 8. तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की इस्रायल लोकांना परमेश्वराने मिस्राच्या कैदमध्ये होते इस्रायल लोक. आणि कैदमध्ये असताना देवाचं वचन आम्हाला सांगतं की 400 वर्ष ते गुलामगिरीमध्ये होते. किती वर्ष? दास्य करत होते आणि त्रासामध्ये ते फारोच्या कैदमध्ये होते. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाचं वचन मोशेच्याद्वारे मोशेपर्यंत गेलं. देव परमेश्वर मोशेला म्हणत आहे, काय सांगत आहे वचन? परमेश्वर म्हणाला मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिलेली आहे. त्यांच्या मुकादमाच्या जातामुळे त्याने केलेला आक्रोश मी ऐकलेला आहे. त्यांचा क्लेश मी जाणून आहे. त्यांना मिस्री लोकांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातील चांगल्या व मोठ्या देशात दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांची विपत्ती मी पाहिलेली आहे. ती म्हणतो मी ऐकलेलं आहे. माझ्या कानापर्यंत त्यांचा आक्रोश आलेला आहे. परमेश्वर म्हणतो त्यांचा त्रास, त्यांचं दुःख मी पाहिलेलं आहे. माझ्याकडून आमचा परमेश्वर आमच्या प्रत्येक गोष्टी पाहतो आणि देव ऐकतो सुद्धा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून माझ्याकडून आम्हाला एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे की माझा देव परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो. माझा देव परमेश्वर माझा आक्रोश पाहतो. माझा देव परमेश्वर
त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या दासाद्वारे, त्याच्या सेवकाद्वारे देव माझ्याशी बोलतो. आणि म्हणून माझे प्रिय, आज माझं उत्तेजन आहे की आमच्या जीवनामध्ये बघा, पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं, दुसरे राजे त्याचा 20वा अध्याय आणि वचन 1-6 वचनामध्ये आम्ही पाहतो, हिजकिया राजा हा माराव्यास टिकलेला आहे. बायबल सांगतं हिजकिया राजाला गुडघ्याचा आजार झाला होता, त्याला चालता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, याच्या संदेशा देवाचा सेवक त्याचकडे गेला आणि त्याच म्हणाला, हे हिजकिया, तू आता मरणार, तू जगणार नाही. आपल्या घराची निर्वाह कर, कारण तू मरणार आहेस. त्यानो देवाचा संदेश हिजकिया राजापर्यंत गेला आणि देव त्याला म्हणाला की तू मरणार, तू आता जगणार नाहीस, तू आपल्या घराची काय कर, निर्वाह कर. तेव्हा ही गोष्ट हिजकिया राजापर्यंत पोहोचलेली आहे. बायबल आम्हाला सांगतं हिजकियाकडे कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नव्हतं, पर्याय मार्ग नव्हता. आणि बायबल सांगतं त्यानं आपलं तोंड भिंतीकडे फिरवलं आणि त्यांनी रडून देवाजवळ प्रार्थना केली. काय प्रार्थना केली आम्ही वाचू या वचनामध्ये 4, 5, 6. नगराच्या मधल्या चौकात यशाया जाऊन पोहोचतो, तो त्याला परमेश्वराचा संदेश आला, तो हा. एक मिनिट, प्रार्थना केली त्यांनी. प्रार्थना काय केली होता? तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवले, परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने हे योग्य तेच मी केलेलं आहे. याची तोच काय कर, आठवण कर, स्मरण कर. यानो आज मी तुम्हाला सांगतो, 4व्या वचनामध्ये म्हणले की गावाच्या चौकापर्यंत यशया संदेशा जाऊन पोहोचतो न पोहोचतो, त्याच परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. काय वचन प्राप्त झाले त्याला? तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतो, तो त्याला परमेश्वराचा संदेश आला, तो हा. परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया या सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकलेली आहे, तुझ्या अश्रू मी पाहिलेले आहे, मी तुला बरे करतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात जाशील. मी तुझ्या आयुष्यात 15 वर्षांनी वाढतो. आज मला तुम्हाला सांगू द्या, माझा देव परमेश्वर हा प्रार्थना ऐकतो. माझा देव परमेश्वर माझं दुखणं, माझं कळणं, माझं रडणं, माझा आक्रोश परमेश्वर पाहतो. तो इतका निर्दय नाही माझे प्रिय. आणि म्हणून माझा आज मला उत्तेजन आहे. असं कधी समजू नका, देव माझा ऐकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कधी आमचा ऐकत नाही. माहिती यशया 59 अध्याय वचन 1 मध्ये पहा, उद्धार करवत नाही का परमेश्वराचा हात काय ठोकला झालेला नाही आणि ऐकू येत नाही, इतका त्याचा कान काय मंद झालेला नाही. देवाचं वचन सांगतं, तुमचा देव परमेश्वर आणि तुमच्यामध्ये तुमचं पाप जे आहे त्या आडभिंतीप्रमाणे उभं राहिलेला आहे. तुमच्या पापामुळे तुमचं ऐकत नाही आणि तो तुम्हाला दर्शन देत नाही. कारण आमचा देव ऐकणारा परमेश्वर आहे. आणि काय बोलतो, आम्ही कुणाबद्दल बोलतो, आम्ही कुठं बोलतो, आम्ही कसं बोलतो, परमेश्वर सगळं काही ऐकत असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, एक गोष्टीकडे तुमचं मी आज एका वचनाकडे तुमचं लक्ष यायला मी केंद्रित करताय. मलाकी पुस्तक 3रा अध्याय आणि 16 वचन, मलाकी 3:16 त्या वचनाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करत आहे. आम्ही बोलत असताना खूप आम्ही सावध असायला पाहिजे, कारण आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही प्रार्थना करणारे लोक आहोत, आम्ही आराधना करणारे आम्ही लोक आहोत, आम्ही चर्च जाणारे लोक आहोत, देवाचे निवडलेले राजकीय वंश आम्ही आहोत. आणि म्हणून माझे प्रिय, बोलत असताना आम्ही खूप सावध असणं गरजेचं आहे. मलाकी पुस्तक 3रा अध्याय आणि 16 वचन, परमेश्वराचे भय बाळगणारे, म्हणा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले. म्हणा एक मिनिट, परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले. कोण बोललं?
म्हणजे कोण? तुम्ही आणि मी आता देवाला भिवून सांगतो. देवाला भिवून सांगतो. परमेश्वराचं भय बाळगणारे लोक म्हणजे तुम्ही आणि मी. बायबल सांगते परमेश्वराचे भय बाळगणारे लोक एकमेकांशी बोलले आणि मग ते परमेश्वराने कान देऊन ऐकले. कोण ऐकलं? परमेश्वराने कान देऊन ऐकलं. प्रियानो, जेव्हा तुम्ही आणि मी बोलतो आमचा देव ऐकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही कधीही विसरायला नाही पाहिजे. ज्याला विश्वास असणारे लोक, देवाचे लोक, प्रार्थना करणारे लोक, आराधना करणारे लोक, देवाचे निवडलेले लोक, ज्याला एकमेकाशी बोलतात, एकमेकांबद्दल बोलतात, कोणतीही गोष्ट बोलतात, परमेश्वर कान देऊन ऐकतो. नुसताच आमचा देव ऐकत नाही. पुढे काय म्हणलं वाचूया? व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे हा, यांची एक स्मरणवही त्यांच्यासमोर लिहिण्यात आली. प्रेज द लॉर्ड. देवाकडे एक स्मरण वही आहे. आठवण ठेवण्यासाठी एक वही आहे. प्रत्येकाच्या नावाची एक वही परमेश्वराजवळ आहे आणि त्या वहीमध्ये परमेश्वर आम्ही जे काही लिहितो, आम्ही जे काही बोलतो ते त्या ठिकाणी नमूद करण्यात येतं माझ्याकडे. आणि म्हणून कधीही समजू नका मी पास्टर बरोबर बोललो, मी चर्च मधल्या ब्रदर बरोबर बोललो, मी सिस्टर बरोबर बोललो. तुम्ही फक्त असं वाटतं का मी बोललो, पण ज्या वेळेला दोन लोक परमेश्वराचं भय करणारे दोन लोक एकमेकांशी ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला परमेश्वर त्यांचं बोलणं, त्यांच्या योजना, त्यांचे प्लॅन, त्यांच्या मुखामध्ये येणारे प्रत्येक शब्द परमेश्वर काय करतो? कान देऊन ऐकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव काय करतो? कान देऊन ऐकतो आणि एक स्मरण वही आहे ती वही घेतो आणि त्या वहीमध्ये तारीख, वार, वेळ आणि बोललेले प्रत्येक शब्द परमेश्वर नमूद करून ठेवतो. स्मरण वही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुष्कळ लोकांना मी बोलणं ऐकलेलं आहे. नुसताच आम्ही बोलायला नाही पाहिजे, तर बोललेल्या गोष्टी आम्ही करायला सुद्धा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जे काही मी देवासाठी बोलतो. आणि म्हणून अनुवाद 23:23 मध्ये काय म्हणलं होतं वचन? अनुवाद 23:23. अनुवाद 23:23. ज्या अर्थी तू आपले मुखाने वचन देऊन ज्या अर्थी तू आपल्या मुखाने वचन देऊन आपला देव परमेश्वर स्वखुशीने नवस केला आहे, याला सखुशीने तू नवस केलेला आहेस. त्या अर्थी तुझ्या मुखातून निघालेले वचन तू काळजीपूर्वक पाठ. प्रियानो, तुमच्या मुखातून तुम्ही देवासाठी जे काही बोलता ते काळजीपूर्वक पाळा. कारण ते बोलत असताना दुसरं कोण ऐकत नाही. देव परमेश्वर कान देऊन ऐकतो आणि त्याच्याकडे स्मरण वही आहे. त्या वहीमध्ये तो काय करतो? नमूद करून ठेवतो. अमुक ह्या तारखेला, ह्या वेळेला, ह्या व्यक्तीनं हे अभिवचन किंवा ही गोष्ट एक सेवकासमोर, एक विश्वासार्ह भावासमोर, बहिणीसमोर बोललेले आहे आणि देव त्याची नमूद करून ठेवतो. कारण आमच्या जीवनामध्ये बोलण्याच्या बाबतीत आम्ही खूप सावध असणं गरजेचं आहे. आम्ही काय बोलतो, आम्ही कुणा समोर बोलतो, आम्ही कसं बोलतो, आमचा बोलण्याचा उद्देश काय आहे. परमेश्वर त्या सगळ्या गोष्टींना बारकाईनं देव काय करतो? ऐकत असतो. आणि म्हणून माझ्याकडून आज माझं मला उद्दिष्ट आहे, जे काही आम्ही बोलतो देवाच्या गौरवासाठी बोलायला पाहिजे. जे काही आमच्या मुखातून निघतं देवाच्या महिमेसाठी निघायला पाहिजे. व्यर्थ कुठली भाष्कळ गोष्ट आमच्या मुखातून निघता कामा नये. व्यर्थ कोणताही शब्द आम्ही आमच्या मुखात बोलता कामा नये. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी आपल्या भावाला अरे विरगळा किंवा अरे मूर्ख असे म्हणेल तर तो न्यायसभेच्या दंडास पात्र आहे. तो अग्नीच्या दंडास तो पात्र आहे. त्यामुळे आम्ही आमचं बोलणं खूप व्यवस्थित आम्ही बोलायला पाहिजे. एक विश्वासणारे लोक, देवाचं भय करणारे लोक, प्रार्थना करणारे लोक, चर्चला जाणारे लोक, आराधना करणारे लोक, जणू आमच्या बोलण्याच्या द्वारे देवाचं गौरव झाला पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. उपदेशाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 2रं वचन. उपदेश 5:2. बोलण्याच्या बाबतीत आम्हाला काय सांगतो आम्ही त्याकडे आमचं लक्ष त्यावेळेला केंद्रित करूया. उपदेशाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 2 वचन. बोलण्याची घाई करू नकोस. देवासमोर कोणताही शब्द
प्रार्थना करता तेव्हा धोंड्यासारखी तुम्ही व्यर्थ बरोबर करू नका, कारण पुष्कळ गोष्टी बोलण्याचं पुष्कळ काय मागितलं तुम्हाला मिळेल असं वाटेल तुम्हाला. जे गरज आहे जितकं बोलायचं तितकंच बोला, जास्त बोलण्याने वातावरण वाढते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मित्रांनो, आज मला तुम्हाला सांगू द्या की देवाचे लोक, निवडलेले लोक असताना आमच्या मुखाद्वारे देवाचं गौरव व्हायला पाहिजे. कारण देव परमेश्वर आपण जे काय बोलतो, आम्ही उजेडात बोलू दे, आम्ही अंधारात बोलू दे, आम्ही किचन मध्ये बोलू दे, बेडरूम मध्ये बोलू दे, नंतर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही बोलू दे, परमेश्वर कान देऊन आमचं बोलणं ऐकतो. सांगा प्रसादाला, देव ऐकतो. कोण ऐकतं? देव ऐकतो. हिचक्याने प्रार्थना केली, देवाला ऐकली. दानिएलने प्रार्थना केली, देवाला ऐकली. शद्रक, मेशक, अबेदनगोने प्रार्थना केली, परमेश्वराने ती ऐकली. हन्ना देवाच्या मंदिरामध्ये गेली, रडून प्रार्थना केली, देवाने ती ऐकली. देव ऐकतो. त्याला नुसता देव ऐकत नाही, तर देव बघतो आमची परिस्थिती आणि देव आमच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, आमच्या बोलण्यावरती कंट्रोल असायला पाहिजे, आमच्या बोलण्यावर ताबा असायला पाहिजे. बघा, याकोबाच्या पत्राचा 5वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, आमच्या बोलण्याच्या बाबतीत आम्ही कशा प्रकारे आम्ही असायला पाहिजे. याकोबाचं पत्र त्याचा 5वा अध्याय 3रा अध्याय 5 वचन. याकोब, जीव ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची पुशारकी मारते. लहानशी आग तेवढ्या मोठ्या रानाला पेटवते. आमच्या जिभेवर आम्ही कंट्रोल करायला शिकला पाहिजे. तसं घोड्याच्या तोंडामध्ये लगाम आहे ना, तसं आमच्या जिभेवर ताबा असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि काय बोलायला लागलोय याचा आम्हाला भान असणं गरजेचं आहे. मी बोलत असताना मी एक विश्वासणारा व्यक्ती आहे, मी जगापासून वेगळं केलेला व्यक्ती आहे, मला तारण प्राप्त झालेले आहे आणि परमेश्वराचं मी निवडलेला दास आहे, दासी आहे, देवाचं लेकरू आहे. आणि म्हणून माझं बोलणं केलं खूप आशीर्वाद असायला पाहिजे. बायबल सांगतं, स्तोत्र संहिता 81 अध्याय आणि वचन 10 मध्ये दाऊद राजा काय म्हणतो बघा. तो देवाचं वचन आम्हाला सांगतो, स्तोत्र संहिता 81 अध्याय आणि वचन 10. मी तुला देव परमेश्वर आहे, मी तुला मिस्र देशातून बाहेर काढलेला आहे. तू आपले तोंड चांगले उघड, म्हणजे परमेश्वर म्हणतो मी ते भरीन. त्यानं आपला देव परमेश्वर काय आम्हाला आठवण करतो, मी तुम्हाला जगातून बाहेर काढलेला आहे, नाशातून तुम्हाला मी बाहेर काढलेला आहे, शापातून तुम्हाला मी बाहेर काढलेला आहे, जगापासून तुम्हाला मी काय केलंय, वेगळं केलेलं आहे. मिस्र देश हे शापित होतं, देव म्हणतो तुम्हाला शापातून आता मी सोडवलेलं आहे, तर तुम्ही चांगलं उघडायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बघा, उपवास चालू आहे 4 दिवसाचे आणि उपवासामध्ये आम्ही तोंड कसं उघडतो हे आम्हाला माहिती आहे. बघा, माझं तोंड खवळ नको, आता उपवास आहे म्हणून मी ग बसलो. अशा प्रकारचं आपलं जीवन नको आहे. परमेश्वरा देव ऐकत असतो. कोण ऐकतं? देव ऐकतो. आमचं प्रत्येक गोष्ट परमेश्वर कान देऊन देव ऐकत असतो. आणि म्हणून त्यानं आमचं बोलणं हे खूप आशीर्वादित असलं पाहिजे. आम्ही काय बोलत आहोत, कशा प्रकारचं बोलणं बोलत आहोत, आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत, त्यानं देव या सगळ्या गोष्टीकडे काय करतो, लक्ष केंद्रित करतो. आणि देव बाप्पाकडे काय आहे, एक स्मरण वही आहे. काय आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी काय करतो, नमूद करून ठेवतो. हालेलुया. आमचा न्याय कशावर होणार आहे, आमच्या बोलण्यावर होणार आहे. बघा, वचन आम्हाला काय, याकोबाच्या पत्र 3रा अध्याय आणि वचन 3, याकोब 3:3. याकोब 3:3. घोड्याने आपल्या कयात राहावे म्हणून त्याच्या तोंडामध्ये काय लगाम असते. प्रेज द लॉर्ड. आणि ती लगाम त्या तोंडामध्ये घालताना आपण काय करतो, त्याचं संपूर्ण शरीर आपल्या कयामध्ये राहतं, आपल्या ताब्यात राहतं. जिकडं पाय तेव्हा आपण त्याला वळवू शकतो. आमच्या जिभेवर आम्ही कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे. का आम्ही कंट्रोल ठेवायला पाहिजे, आमच्या मुलांना बोलताना, आमच्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीबरोबर बोलताना, शेजाऱ्या पाजाऱ्याबरोबर बोलताना
जीभ ही फार आम्ही कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन आम्हाला काय सांगतं, जिभेच्या हातामध्ये काय आहे, जीवन आणि मृत्यू आहे. बघा 6वं वचन होतं, जीभ ही आग आहे, ती अनितीचे भवन आहे. परंतु मनुष्यापैकी कोणी व्यक्ती जिभेला वश करण्यासाठी समर्थ नाही. कारण आज मी तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या जिभेवर कंट्रोल ठेवायला पाहिजे. हालेलुया. 10 वचनामध्ये काय म्हटलं होतं, एका तोंडातून स्तुती आणि शाप हा अशा प्रकारे होता कामा नये. एका घरातून गोड पाणी आणि कडू पाणी येऊ शकत नाही. एकाच मुखाने तुम्ही देवाच्या आराधना स्तुती स्तवन करून एकाच मुखाने आपल्या बंधू बहिणीला तुम्ही शाप देऊ शकत नाही. का आम्ही ह्या गोष्टी करायच्या नाही? कारण परमेश्वर आम्हाला जगापासून वेगळं केलेलं आहे. आणि प्रियानो, आम्ही जे काही करतो ना, कोण ऐकतं? परमेश्वर ऐकतो. आपल्या शेजार सांगूया, माझा देव माझं सगळं बोलणं ऐकतो. सांगा, चांगलं पण ऐकतो आणि वाईट पण ऐकतो. ओके. गणनाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो, अध्याय 12 वचन 1 ते 14 मध्ये आम्ही पाहतो. गणनाचं पुस्तक अध्याय 12 वचन 1 ते 14 त्या ठिकाणी जेव्हा आम्ही वाचतो असं म्हणलं की मिरियम आणि अहरोन हे 2 देवाच्या सेवकाविरोधात मोशे विरोधात काय करतात, बोलत आहेत. प्रेज द लॉर्ड. बघा, गणना अध्याय 12 आणि वचन 1 आणि 2. मोशेने कुशी लोकांनी एक स्त्री बायको करून केल्यामुळे मिरियाम अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले, त्याने कुशी लोकांची स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण बोलला नाही काय? परमेश्वराने ते ऐकले. कोण ऐकलं? मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको करून घेतली आणि मिरियम आणि आरोन हे मोशे विरोध बोलू लागले. ते म्हणले की देव काय मोशे बरोबर बोलतो का? तो आमच्यावर बोलत नाही का? ते त्याच्या विरोधात कुरकुर करू लागले. प्रेज द लॉर्ड. कारण जेव्हा आम्ही सेवकाच्या विरोधात कुरकुर करतो, कोण ऐकतं? कान देऊन ऐकतो. काय ऐकतो? आणि ही गोष्ट मोशेला माहित नव्हती की आरोन आणि मिरियम त्याच्याबद्दल कुरकुर करतायत, त्याच्या विरोधात ते बोलत आहेत, हे त्याला माहित नव्हतं. आणि बायबल सांगतं की ही गोष्ट कुणी ऐकली? परमेश्वराने ऐकली. 6वं वचन वाचूया. परमेश्वर त्याला म्हणाला, माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेशदार असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो. पण माझा सेवक मोशे त्याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यातून विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडात तोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप तू पाहत असतो. तर माझा सेवक मोशे त्याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली? प्रेज द लॉर्ड. का बोला तुम्ही माझ्या सेवकाच्या विरोधात? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज माझं एक गोष्ट आहे, उत्तेजन आहे. कुठल्याच देवाच्या सेवकाच्या विरोधात कधीही बोलू नका. सेवकाच्या विरोधात ज्या वेळेला आपण बोलतो ते देव परमेश्वर ऐकतो आणि देवाला ती गोष्ट आवडत नाही. बायबल सांगतं परमेश्वराला ती गोष्ट आवडली नाही. मिरियम आणि अहरोन ते देवाच्या सेवकाच्या विरोधात बोलत होते आणि देवाने ते ऐकलं, त्यांना ते आवडलं नाही. आणि मग देवाने देव काय केला? वचन 9 वचनामध्ये परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व तेथून निघून गेला. तंबूवरून मेघ निघून गेला. तो इकडे मिरियम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. अरोनाने मिरियमाकडे फिरून पाहिले तो की कोळी बनली आहे असे त्याला दिसले. प्रेज द लॉर्ड. मिरियमला काय झालं? कोळ फुटलं. हालेलुया. ती शापित झाली. तर ज्या तुम्ही सेवकाच्या विरोधात बोलता, देव ऐकतो. कोण ऐकतो? परमेश्वर ऐकतो. पास्टर विरोधात तुम्ही बोलता तर देव ती गोष्ट ऐकतो आणि देवाला ती गोष्ट आवडत नाही. त्याला बायको केली होती, देव म्हणला मी बघतो, तुम्ही न्याय करायचा नाही. प्रेज द लॉर्ड.
जे चुकलाय त्याला मी बघणार आहे, तुम्हाला अधिकार दिलेला नाही. हालेलुया. आणि मग मध्ये पवित्र शास्त्रामध्ये आमचं शेवटी ज्या वेळेला मिरियमला कोल फुटलं तर मोशे मध्यस्थी करायला उभा राहिला. मोशाला काहीच माहित नव्हतं की का तिला कोल फुटलेला आहे, कशामुळे तिला कोल फुटलं, की मोशेला काहीच माहित नव्हतं. मोशे रथबंदी करण्यासाठी देवासमोर उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. म्हणून सेवकाच्या विरोधात तुम्ही बोलता, सेवक ऐकत नसतो पण परमेश्वर ऐकत असतो. हालेलुया. आणि ज्यावेळेला परमेश्वर ऐकतो, ज्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम क्रिटिकल निर्माण होतात, ज्यावेळेला घरामध्ये कोणतं वादळ निर्माण होतं, दुःख समस्या आजार तुमच्या जीवनामध्ये येतात, सेवकाला तुला माहित असतं की ह्या व्यक्तीने माझ्या विरोधात कटिकारस्थानी केला आहे, त्या व्यक्तीने बोलला तरी सेवक गप्प बसत नाही. सेवक तुमच्या घरी येतो, तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो, तुमच्या आधारासाठी प्रार्थना करतो, तुमच्या परतीसाठी प्रार्थना करतो, तुमचा आक्रोश देवापर्यंत पोहोचवतो. प्रेज द लॉर्ड. मोशेला काकूट आली, मोशेला कळवा आला आणि मोशे काय करायला गेला, प्रार्थना करण्यासाठी देवासमोर उभा राहिलेला आहे. 13 वचन वाचा. मग मोशेने परमेश्वराचा धावा केला, हे देवा. बघा कोण करतोय प्रार्थना, देवाच्या सेवकांना, सगळ्या सेवकांना माहित असते कोण बोलायला लागलंय, कुठे बोलायलंय, कुणाविषयी बोलायला लागलंय, सगळं काय पास्टरला माहित असते. पास्टर म्हणजे काय शून्यवंत मनुष्य नव्हे. प्रेज द लॉर्ड. देव काय करतो, आपल्या गुपित गोष्टी सेवकाला प्रकट करतो. हालेलुया. पास्टरला माहित असतंय कुठला ब्रदर, कुठली सिस्टर, कुठला भाव, कुठली बहीण. म्हणून पॉल काय म्हणतो माहिती काय, आमचा नाच तमाशा झाला, आमची निर्वचना झाली, ठीक आहे नाही, तरी सुद्धा आम्ही काय करतो, मनधरणी करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पास्टरला माहित आहे ब्रदरने कटकार आपण आपल्या विरोधात, तरी पास्टर करतो, ब्रदर प्रेज द लॉर्ड, कसं काय, बरं आहे काय, काय सगळं व्यवस्थित प्रार्थना दाखवून ठेवतो. हालेलुया. बघा आपल्याला असं म्हणलं वचनामध्ये की मोशेने परमेश्वराचा धावा केला आणि देव आपल्याला, हे परमेश्वरा कृपा करून हिला बरं कर. सेवकाचं मध्यस्थी देव काय म्हणाला होता, 14 वचन. पण परमेश्वर मोशेला म्हणाला, तरी तिला 7 दिवस लाज वाटली नसती काय. तिचा बाप जर तिच्या तोंडावर जर थुंकला असता तर तिला लाज वाटली नसती काय. 7 दिवस तिला काय कर बाहेर ठेवलं. प्रेज द लॉर्ड. देवाने 7 दिवस तिला कोर्ट लाईफ मध्ये आणलं. आज मी तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद प्राप्त करून घेतात, आम्ही चांगलं बोलूया. कोण काय करतंय, कोण कसं वागतंय, कोणाचं लाईफ काय आपल्याला माहित नाही, पण आपला देव परमेश्वर आपलं बोलणं ऐकत असतो. आपण चांगलं बोलूया. जरी कोणी काही विषय काढला, देवाला आता सोडवून देऊया. देव म्हणतो ना, तू शांत बस, मी तुझ्यासाठी लढेन. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो युद्ध तुमचं आहे, युद्ध माझं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बघा आपल्याला परमेश्वर ऐकतो, ओके, आणि मग परमेश्वर बोलतो सुद्धा. प्रेज द लॉर्ड. आणि देव बघतो सुद्धा आमच्या प्रत्येक गोष्टी. एक वचन आम्ही वाचूया, निर्गमाचं पुस्तक 16वा अध्याय वचन 1 आणि 2. निर्गमाचं पुस्तक 16वा अध्याय वचन 1-2. मग एलिम येथून कूच करून इस्रायल लोकांचा सर्व समुदाय मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याच्या 15व्या दिवशी एलिम व सिनाय यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहोचला. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व आरोन यांच्या संबंधाने कुरकुर केली. कोण कुरकुर केली, मला मोशे आणि आरोन यांच्या विरोधात इस्रायल लोकांनी कुरकुर केली. तुम्ही जेव्हा कुरकुर करतात, कुरकुरे खाता नव्हे. प्रेज द लॉर्ड. कुरकुरे नव्हे, कुरकुर. हा, जेव्हा तुम्ही कुरकुरे काय म्हणलं मग खाल्ले कुरकुर आवाज येतो, आम्ही सारखं कुरकुर करतो ना. प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वर कुरकुर देव आहे. कोण ऐकतं? आता बघा, हिने कुरकुर करतायत. मोशेच्या विरोधात आणि आरोनाच्या विरोधी काय करतात, कुरकुर. कशाने कुरकुर हवं आता? इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिस्र देशामध्ये मासाच्या भोवती बसून भरपूर करून खायला पियाला येशूने दिले. खायला प्यायला मिळालं देव चांगला, आणि एखाद दिवस नाही मिळालं तर काय करायचं देवाला आम्हाला नाही दिलं. बघा कुरकुर. प्रेज द लॉर्ड. पाऊल म्हणतो संपन्नते आणि विपन्नते. माझ्याकडे पुष्कळ असताना आणि माझ्याकडे काही नसताना मला माझ्या प्रभूने शिकवलं कसं राहायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज
उभारले होते. त्यांनी मला विचारलं काय सकाळचं लवकर आज काय म्हणणार नाही वाटतं. मी म्हणलं रविवारचा आम्हाला म्हणणं मिळत खायला मिळत नाही. रविवारचा आम्हाला टाइम मिळत नाही म्हणलं मटणासाठी. हालेलुया, मटणासाठी आम्हाला टाइम मिळत नाही. कारण आज मी तुम्हाला सांगतो अशी पुष्कळ लोकांना सवय आहे की खाल्या पिण्याच्या बाबतीत कोशिश करायची. प्रेज द लॉर्ड. आता बघा ते लोक कुरकुर करले काय म्हणले की मासाच्या भोवती बसून आम्ही भरपूर जेवत होतो. पुढे तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते. खाऊन पिऊन मेलं असतं तर बरं झालं असतं. हा पण या सर्व समुदायाला उपवासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला या रानात आणले आहे. आता कोण ऐकायला लागलं बोलत्याला मला देव ऐकत नाही. आपण चर्चमध्ये लग्न लावा पालक वाढतो. पसंत आहे काय? हाय पसंत आहे. कबूल आहे काय? कबूल आहे. मंडळी ऐकत आहे, देव ऐकत आहे. Praise the Lord. देव ऐकत आहे या गोष्टी. कोण ऐकत आहे? देव ऐकत आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी कुरकुर केली ती कुरकुर परमेश्वराच्या काळापर्यंत केली. बघा तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले म्हटले पहा मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करेन हा आणि लोकांनी बाहेर जाऊन एक दिवसाला पुरेसे जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहिजे. हा प्रेज द लॉर्ड. 7वं वचन होतं. आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल कारण परमेश्वराचे तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे. हा कोण ऐकलेलं आहे? जणू आपल्या घरात जाऊन कुरकुर करतो, रखरख करतो, तू शाना मी भारी, तू असला तू तसला. दोन विश्वासणारे नवरा बायकोमध्ये विश्वासणारे परमेश्वराचं भय करणारे ह्यांच्यामध्ये झंगल पक्कड होते. ती कोण ऐकत असतंय? ह्यांच्यामध्ये संभाषण प्रीती प्रेमाचं भाषण असतंय. कोण ऐकत असतंय? चांगल्या गोष्टी पण देव ऐकतो आणि वाईट गोष्टी परमेश्वर ऐकत असतो. चांगला ऐकल्यानंतर देव काय करतो? आशीर्वादाचे रेलचेल देतो. प्रेज द लॉर्ड. आणि वाईट ऐकल्यानंतर देव काय करतो? त्याला राग येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर ऐकत असतो. आमची कुरकुर सुद्धा देव काय करतो? ऐकत असतो माझ्या प्रेमाने. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीही कुरकुर करायला नाही पाहिजे. बघा प्रेरणो 12 वर्षे इस्रायल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे. त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणा. प्रेज द लॉर्ड. ते मग तुम्ही ऐकले आहे त्याची कुरकुर. ते काय काय बोलतात मी सगळं ऐकलंय. मांस खावायचा कारण परमेश्वराने त्यांना इतके लावे पक्षी देवाने इतके पाठवले त्यांच्या नाकातनं शिसारी पडू लागले. प्रेज द लॉर्ड. मटण खाऊन त्यांना वैताग आला. अनेक वेळेला घालतात मसुरी डाळ खाऊन वैताग आला. प्रेज द लॉर्ड. आणि कुरकुर आहेस एवढं खाऊन पिऊन आणि कुरकुर आहे. 40 वर्ष परमेश्वर त्यांना सांभाळलं. त्यांच्या अंगावरती वस्त्र फाटले नाही, पायातलं पायतान झिजलं नाही. देवानं त्यांना देवदूत खात असला अन्न परमेश्वर त्यांना खायला दिलं तरी पण त्यांच्यामध्ये बदल झाला नाही. कारण ते कुरकुर करत गेले. देवाला ते आवडलं नाही. सगळे मरून गेले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे मरून गेले. आणि म्हणून माझे प्रणव ज्या वेळेला आमच्या घरामध्ये आम्ही कुरकुर करतो ती कोण ऐकतं? मला परमेश्वर ऐकतो. अगं लय शहाणे आहेस तू. कोण ऐकायला लागले? परमेश्वर. तू बी लय शहाणा आहेस. लग्न वगैरे केलं तुझ्या लय शहाणा आहे मला माहित आहे की तू. कोण ऐकलं? बोलू नका घरात. अजिबात बोलू नका. जर आशीर्वाद पाहिजे नाही, देवाची शांतीचा अनुभव घ्यायचा आहे, देवाचा जर आशीर्वादाचा अनुभव घ्यायचा आहे, आमच्या घरामध्ये देवाची कृपा जर आम्हाला अनुभवायची आहे, आमची लेकरं बाळा सुखी समाधान जर आम्हाला बघायचं आहे, आमच्या शेजाऱ्या पात्रामध्ये जर आमचा आशीर्वाद आम्हाला अनुभवायचा आहे, जसा दावीद राजा म्हणतो खरोखर माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आशीर्वादाची रेलचेल माझ्या घरामध्ये काय माहिती मी चांगलं बोलतो. प्रेज द लॉर्ड. मी कुरकुर करत नाही आणि माझा देव ऐकतो. माझं बोलणं कोण ऐकतं? आणि कसं ऐकतो देव? कान लावून ऐकतो. काय बोलायला लागले ही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कान देऊन ऐकतो माझ्या प्रेमाने. म्हणून आमच्या बोलण्यावर आमचा ताबा असणं फारच गरजेचं आहे. एक वचन वाचूया. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय आणि 14 वचन. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो जसं आम्ही विश्वासानं रोज प्रार्थना करतो
मी तुम्हाला सांगतो 100% परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. ज्यावेळेस आम्ही रडतो देव आमच्या अश्रू पाहतो. ज्यावेळेस आम्ही ओरडून आम्ही हंबलपणे रडतो देव आमची वाणी ऐकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा माझ्याकडनं बायबल आम्हाला काय सांगतं. देव आमचा आक्रोश ऐकणारा परमेश्वर आहे. देव आमचं करणं चुकणं बारकाईने पाळणारा परमेश्वर आहे. देव आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहाय्य करण्यासाठी सिद्ध आणि तयार आहे. आणि म्हणून माझ्याकडनं आम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात दिली पाहिजे, मी जगापासून वेगळा केलेला व्यक्ती आहे. मी देवाचं निवडलेलं पात्र आहे. माझ्या शेजाऱ्या मी ख्रिस्ती व्यक्ती आहे. देवाचा उपासक आहे, देवाचा आराधक आहे. मला लोक म्हणतील अगं चर्चला जात का, तिथे हे शिकवलंय काय? असं मला कोण म्हणता का? प्रार्थना करून आलं बघा, तर हे वाटतं प्रार्थना करून संध्याकाळ सगळं घरात भाजी करून आलं. अजिबात आपल्या घरामध्ये असं होतं का? प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माझे प्रेम बघा, पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, परमेश्वर हा आमचा आक्रोश ऐकणारा देव आहे. उत्पत्ती अध्याय 21 वचन 8 ते 17. उत्पत्ती अध्याय 21 वचन 8 ते 17. तुम्हाला सगळ्यांना ती माहित असणारी गोष्ट आहे. नाही, अब्रामाची बायको कोण? सारा. अजून हगारी दासी होती. हगारी दासी होती. परमेश्वर त्याला एक दासी दिली होती. बघा माझ्या प्रेरणा, आता असं म्हणलेलं आहे, ज्यावेळेला दासीला मुलगा झालेला त्याचं नाव इस्माईल आहे. आणि त्या दासीला त्या मुलाबरोबर खेळताना ज्यावेळेला साराने पाहिलं, सारा त्याचा मत्सर करू लागली. आणि बायबल सांगतं की सारा ठरवलं या मिस्री दासीला माझ्या मुलाबरोबर माझ्या घरामध्ये माझ्या वतनामध्ये तिला कुठल्याही प्रकारचा वाटा मिळता कामा नये. तिला अब्रामाला रिक्वेस्ट केली. त्या अब्रामाला म्हणाली ही मिस्री दासी मला घरात नको आहे, तिला हाकलून लावा. अब्रामाला वाईट वाटलं, पण देव म्हणाला अब्रामा तू काय वाईट वाटून घेऊ नकोस, कारण मला माहित आहे तू बायकोचं ऐकणारा व्यक्ती आहेस. प्रेज द लॉर्ड. देव त्याला म्हणाला तू एक काम कर, सारा तुला जे काय सांगते ते तू ऐक. आणि बायबल सांगतं मग सारेनं अब्रामाने काय केलं, तिला मस्केत पाणी भरून दिलं, तिला भाकऱ्या दिल्या आणि ते अन्न घेऊन भाकरी घेऊन मुलाला घेऊन ती निघून गेली. प्रेज द लॉर्ड. अशी घटना घडली. पाणी संपलं, भाकरी संपल्या, तर जाणार कुठं? असं आग बघून पुढे 21 मध्ये आग बघून. तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले. इसाकाचे दूध तोडले. त्या दिवशी अब्रामाने मोठी मेजवानी दिली. ओके ओके. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा माझ्या प्रमुख असं वातावरण बनलेलं आहे. हा, तेव्हा ते अब्रामाला म्हणाली हा हा पाणी संपलं. परत ती गंभीर आली आणि मग तिला असं वाटलं आपलं मूळ पण मरणार, आपण पण मरणार. 16 आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली. ती म्हणाली आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्या समोर बसून अंबरला फोडून रडू लागली. कशावर रडू लागली? फार मोठ्या ती रडत होती. हंबाला फोडून ती रडत होती. आणि बायबल सांगतं देवाने मुलाची वाणी ऐकली. देवाने कोणाची वाणी ऐकली? आमचा देव परमेश्वर हा आक्रोश ऐकणारा परमेश्वर आहे. बायबल सांगतं देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हात मारून हगारेस म्हटले, हगारे तू कष्टी का भिऊ नकोस, कारण मुलगा आहे, तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा परमेश्वर ऐकतो आणि देवानं त्या इसाकाच्या द्वारे पुष्कळ राष्ट्र देवाने उभं केले. हालेलुया.
त्या इस्माईलला देव बापानं आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड. सगळ्याच्या बाबतीत पण देवांच्या आजूबाजूला दिलं होतं, तेही देव बापानं पूर्ण केलं आणि इस्माईलच्या द्वारे देखील परमेश्वर काय केली, तरी संतती देवानं वाढवलेली आहे. आमेन. मित्रांनो, आमचा परमेश्वर ऐकतो, आमचा परमेश्वर पाहतो, आमचा परमेश्वर आमच्याशी बोलतो. आणि म्हणून त्यानं आम्ही देवाचे निवडलेले लोक म्हणून आम्ही काय बोलतो, आम्ही कुठं बोलतो, कोणाविषयी बोलतो, आम्ही कोणती कुरकुर करतो, कोणत्या आश्रमी शब्द बोलतो, कोणते शापित गोष्टी आम्ही बोलतो, हे सगळं काय परमेश्वर बारकाईनं ऐकतो. नुसता देव ऐकतच नाही त्यानं, तर त्याच्याकडे स्मरण वही आहे आणि त्या वहीमध्ये तो काय करतो, नमूद करून ठेवतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर करो देव बाप तुम्हाला या सर्व वचनाद्वारे आशीर्वादित करतो आणि आम्ही रोज बोलताना आम्ही आशीर्वादित बोलूया, सगळ्यांच्या बरोबर आम्ही चांगलं बोलूया, कारण माझा देव माझं बोलणं ऐकतो. आणि प्रार्थना करतो. देव बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद, तुझ्या मनापासून आभार मानतो, उपकार स्तुती करतो. इस्रायल लोकांनी केलेली कुरकुर देवा तू ऐकलीस, मिरियम आणि आरोनने बाप्पा मोसे विरुद्ध बोललेले शब्द बाप्पा तू ऐकलेस, आणि देव बाप्पा हिचक्याची प्रार्थना देवा तू ऐकलीस, हन्नाने केलेली प्रार्थना देव बाप्पा तू ऐकलीस, आणि तू ऐकून बाप्पा त्याप्रमाणे प्रत्येक पद आणि उत्तर पद दिलं परमेश्वर. मला की 3-10 वचनाप्रमाणे दे बाप्पा, आज आम्ही ऐकलं परमेश्वर बाप्पा. तुला असं म्हणलेलं आहे की तुम्ही जे काही बोलता परमेश्वर ऐकतो, आणि तुमच्याकडे एक स्मरण वही आहे. 2 विश्वासणारे लोक, 2 देवाचे भय करणारे लोक जेव्हा एकत्र येऊन बोलतात, आम्ही जे बोलतो आमच्या पैशाच्या बाबतीत, आमच्या घराच्या बाबतीत, आमच्या लेकरांच्या बाबतीत, आमच्या कामाच्या बाबतीत परमेश्वर सर्व काही ऐकतो आणि त्याच्याकडे स्मरण वय आहे, त्यामुळे तो नमूद करून ठेवतो. प्रभू, आज ही गोष्ट आम्हाला समजलं तर बाप्पा, आम्ही जे काही बोलू प्रभू तुझ्या गौरवासाठी बोलू असं नाही. आपलं वचनामध्ये सर्वात आशीर्वाद केला तुझ्या मनापासून आभार. तुझ्या बंधू बहिणीला ऐकलं बाप्पा, त्याच्या बोलण्यामध्ये तुझं सामर्थ्य येऊ दे, त्याच्या बोलण्यामध्ये तुझा पवित्र आत्मा येऊ दे, त्याचं बोलणं आशीर्वादित असू दे, आनंदमय असू दे, शांतिप्रिय असू दे, समाधानानं असू दे प्रभू, होकारात्मक, आशीर्वादित आणि पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी बोलणं